पोस्टमन 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 पोस्टमन. माफ करा, इकडं कोण सूत्रसंचालक आहेत का? कोण? आणि ह्या वेळेला पोस्टमन? काय काम काढलं आमच्याकडं? अहो, तुमच्यासाठी एक पत्र आलंय. पत्र? आणि आमच्यासाठी कोणाचं बरं? नाव आहे अजित दादांचं. हो का? पण ते तर आता नाहीत. म्हणूनच मी जरा गोंधळलो. हे पत्र मी देऊ का माघारी? नको 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 नको. का तर आता हे पत्र फक्त कोणा एकाचं नाही, तर हे संपूर्ण जनतेचं आहे. बघू बरं पत्र. धरा. आले ते आज कोणा एकासाठी नाही, तो कोणताही जाहीरनामा नाही, तर ते एक भावनिक पत्र आहे. कोणाचं हे तुम्हाला समजलंच असेल. महाराष्ट्राच्या जनतेवर मनावर राज्य करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं. काय मनातील सांगत असतील ऐकूया दादांच्या शैलीत. पोस्टमन काका, बसा तुम्ही. नमस्कार माझ्या तमाम बारामतीकरांनो. आज तुमच्याशी असं पत्राद्वारे संवाद साधताना मन थोडस जड झालं. खरं सांगू तर असं तुमच्याशी बोलावं लागेल असं मलाच काय, पण तुम्हाला पण वाटत नसेल. पण नियतीपुढं बाबांनो कुणाचं काहीही चालत नाही. बेटांनो, पण बारामती आणि महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनता माझा श्वास आहे. मी कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही. तुमच्या प्रत्येक स्वप्नात, यशात, प्रयत्नात आणि संकटात उभाच आहे. आज मी कुठल्या सभेत नाही ना भाषणाच्या कुठल्या व्यासपीठावर. आज मी आलोय तुमच्याकडे की एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पाहण्यासाठी. बाबांनो, मी खूप शाळा पाहिल्या, खूप मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा पाहिली. खरंच मुलांकडे पाहिल्यानंतर कुणी डॉक्टर, कुणी वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, तर कुणी प्रगतशील शेतकरी होईल. आणि मला अभिमान आहे की हे सर्व घडतं ते शिक्षणामुळेच. डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या जगातील सर्वोत्तम संविधानामुळेच शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. आदरणीय पवार साहेबांचा शिक्षणाप्रतीचा दृष्टिकोन, महिला सक्षमीकरण, सामाजिक वारसा आणि माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून बारामती असेल, MS शारदानगर टीसी कॉलेज, माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज असेल, याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एज्युकेशनची कामगिरी ही अल्पावधीत उंच भरारी मारणारी आणि कौतुकास्पद आहे बरं का. आजचे विद्यार्थी उद्याचा भारताचं भविष्य घडत आहे. पालकांनो, चांगले संस्कार द्या. बाबांनो, ही काळाची गरज आहे. बस रे. माझ्या तरुण कार्यकर्त्यांनाही कळकळीची विनंतीने सांगतोय, राजकीय जीवनात यश अपयश येत असतं. बाबांनो, यशाने हरपळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. हे चालत असतं. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आणि बारामतीकरांना खूप प्रेम दिलं. तुमच्यामुळं 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळालं, हे माझं भाग्यच. तुम्हा मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणूनच जोपर्यंत माझे हात पाय चालतात ना, चालत होते, तोपर्यंत मी भलंच केलं आणि मी भलंच करेन. मी कामाचा माणूस होतो आणि कामाचाच राहील. आणि माझी पुढची पिढी सुद्धा, खासदार सुमित्रा असेल, पार्थ, जय, रोहित, योगेंद्र, कामाचीच असणार आहे. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीपुढे पुढे बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जावंच लागतं. आणि शेवटी मलाही जावं लागलं. बाबांनो, खरंच राजकारण हे सर्वस्व नाही. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्या का ते विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं आपल्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ना,
ते तुम्ही पारखलं पाहिजे. मी ते पारखलं होतं. माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना तुमचा हितचिंतक भाऊ म्हणून सुद्धा कळकळीची विनंती करतो. अंधश्रद्धा सोडा. भोंदू बाबावर खोटा विश्वास ठेवू नका. अन्यायाला बळी पडू नका. ही सगळी फसवणूक आहे बाबांनो. शिक्षण घ्या. स्वतःच्या पायावर उभा राहा. माझा अर्ध्या वरतीच डाव मोडला. च्या मायला काय टाप होती त्या भोंदू बाबाची आणि त्याला साथ देणाऱ्याची. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. आपला नाद कुणीच करायचा नाही आणि केला तर त्याला सोडणार नाही. अजित पवार म्हणतात मला. माझा देह गेला तरी विचार अजून जिवंत आहे. तुमच्या प्रश्नात, तुमच्या डोळ्यातल्या पाण्यात. आजच्या तरुण कार्यकर्त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे, काय उपयोग नाही रे. राजकारण लय बंगाल. आता काय सांगायचं, पण तुम्ही धंदा पाणी करा. मस्तपैकी राहा. मुलाबाळांना चांगलं शिकवा. निर्व्यसनी राहा. हे मी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतोय बाबांनो. नेहमी वेळेवर पोहोचणारा माणूस, पण वेळ चुकून वेळेआधीच निघावं लागलं रे. उठा बेटांनो, लागा कामाला. शेवटी एवढंच सांगतो, बारामती मी जपली, वाढवली आणि विश्वासानं तुमच्यावर सोपवतोय. चला, निरोप घेतो. दादाची ड्युटी संपली. तुमचाच दादा. ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. बघाची लिलानी कपाळी टिळा तू जेडणारासाठी. कनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाच्या होळीचा सारंग हरवला.